मेडिकल असोसिएशन संघटनेने जो आज संप किंवा बंद पुकारलेला आहे याच्या मागचा मुख्य हेतू किंवा महत्त्वाचा उद्देश म्हणजे कोणाला त्रास किंवा काही देण्याचा नाही आहे। याच्या मागे जी ऑनलाईन सर्रासपणे विक्री होती, या सर्रासपणे विक्रीमुळे औषध विक्रेत्यांचा किंवा व्यावसायिकांचा जो तोटा होतोय किंवा औषधाची जी ऑनलाईन विक्रीमध्ये जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता कोणत्या प्रकारे हे डायरेक्टली मनुष्याच्या जीवनाशी खेळण्याचे एक औषध म्हणजे आहे ना, त्याच्यामुळे ही ऑनलाईन विक्री ही पूर्णपणे बंद करावी याच्यासाठी आज देशभरात पूर्णपणे संप पुकारलेला आहे। आणि त्या संपासाठी आज पूर्ण आष्टी तालुका मेडिकल असोसिएशन संघटनेने पूर्णपणे प्रतिसाद देऊन या ठिकाणी संपूर्णपणे तालुक्यातील मेडिकल आज बंद ठेवण्यात आलेले आहेत। आमची पुढची मागणी हीच आहे की शासनाने आमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्यांची दखल घेऊन आज जो बंद पुकारलेला आहे यावर कुठेतरी तातडीने आज शासनाने बैठक घेऊन त्याच्यावर कुठेतरी निवारण करावं आणि आम्हाला योग्य तो न्याय देऊन जी ऑनलाईन विक्री आहे ती ऑनलाईन विक्री 100% बंद करून टाकावी। याच्यामध्ये असोसिएशन किंवा मेडिकल संघटनेचा खूप मोठा विजय होईल आणि हे शासन लवकरात लवकर करेल अशी आमची अपेक्षा आहे आणि अशी आम्ही शासनाकडून एक इच्छा व्यक्त करतो। या मेडिकल संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथरावजी अप्पा शिंदे व तसेच आमचे लाडके नेते अरुणदादा बरकसे आणि सर्व मेडिकल असोसिएशन सर्व पदाधिकारी यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आष्टी तालुका मेडिकल असोसिएशन पूर्णपणे दिवसभर बंद ठेवत आहे। बंद ठेवण्याचं कारण काय की ऑनलाईन औषधाची विक्री बंद करावी, कारण त्यामुळं सगळं लोकांचं नुकसानच होतं आहे, फायदा कोणाचाच होत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे मोठमोठ्या कंपनी येऊ राहिल्यात आणि ते भरमसाठ डिस्काउंट देऊ राहिले सगळ्या लोकांना, आणि जे काय आमच्यासारखे लहान दुकानदारांना शक्य नाही, म्हणजे आमची सगळी रोजंदारीच बंद होईल त्याच्यामुळं। तरी हे पण सगळं बंद करावं अशी आम्ही सरकारला मागणी करत आहे, त्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे। जी चर्चा झालेली आहे, शासन दरवेळेस आश्वासन देतं करू पण आता अजून काही ठोस कारवाई झाली नाही। जर समजा काही कारवाई झाली तर आम्ही बेमुदत बंद करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।